बघा नागराजन मॅडम, बघा गेली 21 दिवसापासून तुमच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी आंदोलन करत आहेत। खरं तर या आंदोलनामध्ये महिलांची संख्या जास्त आहे, यामुळं या महिलांना अपेक्षा होती की किमान तुम्ही या महिलांचे प्रश्न जाणून घ्याल, परंतु तुम्हाला तो देखील वेळ मिळाला नाही। खरं तर सातारा जिल्ह्यामध्ये 4 मंत्री आहेत, मात्र या 4ही मंत्र्यांपैकी एकाही मंत्र्यानं गेल्या 21 दिवसापासून या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे डुंकून पाहिलं नाही। संघर्ष केला। कोविडच्या काळात आम्ही एवढं उत्कृष्ट काम केलं, तेव्हा शासनानं अगदी आम्हाला खूप आशा दाखवली। प्रत्येकजण पुढारी वगैरे तुम्ही अगदी आरोग्याचे देवता वगैरे इथपर्यंत आम्हाला संबोधण्यात आलं। आम्हाला जर एवढं घर भागवायचं असतं, आमच्या मुलांचं शिक्षण आहे, आमचे आजारपण आहेत, आम्ही कसं भागवत असेल? खायचं ही म्हणजे प्रत्येक गोष्टीचं वांदा आहे, पैशाशिवाय कुठलीच गोष्ट येत नाही। मग शासनाला एवढी सुद्धा जाण नाही की आम्ही कष्ट एवढं त्या काळापासून काम करतोय की रात्रीचं म्हणलं तरी रात्रीचं डिलेवरी करायला जातोय, काय करायला जातोय, 24 तास एवढी शासनाला सेवा देतोय आम्ही, तरी पण शासन आमचा विचार करेना। कोविडसारख्या काळात आम्ही अशा सुपागत पावसात पळत होतो दुट्या करायला, आम्हाला कोण दारात उभं करत नव्हतं की या म्हणून घरात नाही। आमच्या घरात स्वतःच्या घरात आम्हाला कोण घेत नव्हतं की आम्ही आजारी पडू म्हणून, आम्हाला कोरोना होईल म्हणून। च्या पगारात आम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणून भाडंच आत्ता सध्या ह्या साताऱ्यामध्ये राहायचं म्हटलं तरी 3000 रुपये भाडं जाते आणि किती पगार येतो? आमची मुलं आजारी आहेत, आमचं काहीतरी आहे, आम्हाला स्वतःचं घरसुद्धा नाही आहे। तर शासनाने आम्हाला समायोजन करून घ्यावं, आमचं लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करावी। आमच्या घरी म्हातारी माणसं येते, आम्हाला आमचा पगार पण पुरत नाही आहे। 16 वर्ष झाली, 16 ते 17 वर्ष झाली पोरी, आमच्या पोरी आता वयाच्या बाहेरसुद्धा गेलेत, त्यांचं काय करणार आम्ही? TBमध्ये जे काही MDRचे पेशंट आहेत प्रामुख्यानं, की त्यांच्या मेडिसिनची कॉस्ट आज लाखामध्ये आहे, 17 लाख 18 लाख। MDR पेशंटला 2.5 वर्ष 3 वर्ष ट्रीटमेंट घ्यावी लागते। अशा पेशंटला घरचे जवळ करत नाहीत, कारण एक पेशंटापासून 10 ते 15 पेशंट दरवर्षी तयार होत आहेत। अशा पेशंटच्या घरी जाऊन त्यांच्या अंथरुणावर बसून आम्ही सेवा दिलेल्या आहेत। अरे कोण म्हणते